जब हम प्राकृतिक खेती करते हैं तो पक्षी भी हमारे खेत में घोंसला बना लेते हैं। आप सोचिए, पक्षियों को भी मालूम है कि ये जगह सुरक्षित है। तो हम तो इंसान हैं। ये देखिए जी, मेरे पलम के बगीचे में ये मैंने बाजरा लगाया है और ये बाजरा यहाँ हो गया है। हमारे कुछ पौधे भी छोटे हैं और कुछ में लग गया है। ये देखिए, सुंदर, अति सुंदर खेत, बहुत सुंदर लगती है खेत। जब बगीचे के बीच में कोई फसल होती है तो बहुत सुंदर लगती है। ये पहली बार मैंने बाजरा लगाया है और ये अच्छा हुआ है। धन्यवाद करती हूँ हमारे कृषि विभाग का, जिनकी सहायता से हम जागृति खाद्य सुरक्षा समूह कीन काहली की बहनों को ये सहायता मिली थी कि हमने अपने अपने खेत में बाजरा और मक्की वगैरह लगाई। नमस्कार भाइयों, गो आधारित विष मुक्त खेती यानी कि सुभाष पालेकर खेती की विधि अनुसार तैयार ये सपर के पौधों में सेब, जो लगभग पक कर तैयार हैं। ये सब सपर के पौधे हैं। ये सपर के पौधे पाँच साल के हैं, 5 साल के पौधे हैं। ये 3 साल के पौधे आरंभ करता है। इन पौधों में रासायनिक खाद और विषैले दवाओं का स्प्रे बिल्कुल नहीं हुआ है। नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव डेनी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। सन 2024 माहे ऑगस्ट, आज दिनांक 16/8/2024 माझ्या शेतामध्ये सुभाष पालेकर कृषी तंत्रज्ञान या आधारावर शेतीचं पूर्ण माझ्या शेतामध्ये नियोजन करीत आहो मी। आपण मुख्य पीक या हंगामात आपण कापूस हे मुख्य पीक लावलेलं आहे। त्यासोबतच माझा संत्रा हा पण हा मुख्य पीक आहे। 2 झाडाच्या मंदामध्ये हा 15 बाय 15 फुटावर संत्रा आहे। त्या संत्र्याच्या मंदामध्ये आपण आंतरपीक कापूस घेतलेला आहे। ह्या 3.5 फुटावर कापसाची 2 झाडाची लाईन आहे आणि त्याच्यानंतर या साईडला मूग आहे आणि त्याच्या साईडला हळद आहे। त्याच्यानंतर परत मूग आहे आणि आपले फळझाड आहे। एकंदरीत मुख्य एकदल वर्गीय पिकासोबत द्विदल वर्गीय पिकं, कंदवर्गीय पिकं आणि हे सहजीव पिकं आहे। म्हणजे त्याच्यामुळे काय होते की द्विदल वर्गीय वनस्पतीच्या मुळाला गाठी असतात आणि हवेतून नत्र स्थिरीकरण आणि स्फुरदाचं विघटन करून आपोआप आपल्या पिकाला नत्रची पुरवठा आणि स्फुरदची पुरवठा पिकाला मिळत आहे। म्हणून आपण पाहत आहोत की माझ्या शेतामध्ये मुंगाला आता चांगल्या प्रकारे शेंगा सुद्धा लागलेल्या आहे आणि दुसरं महत्त्वाचं मुंगाचं शेंगाचं पण उत्पन्न होईल आणि शेंगा तोडल्याच्या नंतर हा पूर्ण पाला माझ्या संत्र्याला मी आच्छादनासाठी हिरवळीचं खत म्हणून याचा वापर करणार आहे। हा मुख्य फायदा आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे हळद आहे वायगाव। हे वायगाव हळद मी यावर्षी लागवड केला आहे 1 तास आणि त्याच्या मंदामंदी मूग लावला आहे। या हळदीला कोणताही रोग नाही, कीड नाही आणि कोणतंही खत आपण टाकलं नाही। जीवामृत आणि नीमार्क ब्रह्मास्त्राचे फवारण्या झाल्या आहे, घनजीवामृत टाकला आहे आणि हे सहजीव पिकं महत्त्वाचे म्हणजे फायदा करते जमिनीमध्ये। कारण की एकदल वर्गीय पिकासोबत द्विदल वर्गीय पिकं मी माझ्या शेतामध्ये पूर्ण मूग लागवड केला आहे आणि हळद सुद्धा आपण पाहू शकतो की एकदम सुंदर अशी हळद आलेली आहे। आपण पहा, हळद हा द्विदल वर्गीय पिकं जे मूग लावलं मी त्याच्यामुळे हा फायदा दिसत आहे। आपण
आणि माझ्या संत्रा सुद्धा चांगल्या प्रकारे मिरूक बार फुटलेला आहे आणि या आकाराचा मिरूक बार आहे, आपण पाहू शकतो. अशा खड्यावर मिरूक बार सुद्धा आहे आणि छान प्रकारे मिरूक बार फुटलेला आहे आणि आंब्या बार सुद्धा फळं काही प्रमाणात आहे. आणि त्यासोबतच माझ्या शेतामध्ये सघन पद्धतीनं झाडं लागवड केलेलं आहे. 2 संत्र्याच्या मंदामध्ये मी सीताफळ पण लागवड केला आहे. हे बघू शकतो आपण, सीताफळ सुद्धा छान लागलेले आहे. आणि त्यासोबतच या प्लॉटमध्ये एकदल वर्गीय पिकं, द्विदल वर्गीय पिकं, फळझाडं सर्व माझ्या शेतामध्ये आंतरपिकाचं मॉडेल या ठिकाणी लागवड केलेलं आहे. आणि या शेतीला मी सुभाष पाळेकर कृषी तंत्र या आधारावर या शेतीचं पूर्ण नियोजन करत आहोत. तेव्हा शेतकरी बांधवांनी अशाच प्रकारे आपणही आपल्या शेतामध्ये आंतरपिकाचं, मिश्र पिकाची लागवड करावं आणि आपोआप आपल्या पिकाला अन्नद्रव्य जमिनीतून मिळत राहणार. आणि अशा आपण पाहतो की माझ्या शेतामध्ये आता हे जे खरीप हंगामातले पिकं आहे हे चांगल्या प्रकारे आपल्याला दिसत आहे. कोणतंही रोग कीड नाही. आणि याच्यावर आपण नीम अर्क, दसपर्णी अर्क, ब्रह्मास्त्राच्या फवारण्या सुद्धा 2 वेळा झालेल्या आहे. आणि घनजीवामृत आपण उन्हाळ्यात टाकला आहे. आणि 2 संत्र्याच्या मंदामध्ये परत आपण तूर पण लागवड केला आहे, आपण बघू शकतो. तूर पण मी या ठिकाणी लागवड केला आहे. आणि या तुरीची खुडणी सुद्धा आपल्याला करायची आहे. तर या प्रकारे आपण तुरीची खुडणी सुद्धा, वरचा शेंडा जो आहे ते आपण खुडून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे काय होते की फांद्यांची संख्या वाढते आणि उत्पन्नामध्ये आपली वाढ होणार. आणि मुंगाला पण आपण पाहतो की छान प्रकारे शेंगा लागलेल्या आहे. मुंगाला बघा, मुंगाला शेंगा. हे सगळं सुभाष पाळेकर कृषी तंत्रज्ञान या आधारावर शेतीचं पूर्ण नियोजन आहे. आणि जेवढं मी याच्यातलं गवत उपडून घेतलं आहे, हा पूर्ण आच्छादन केला आहे, जमिनीमध्ये पूर्ण आच्छादन केला आहे. हा बघू शकतो आपण, हा पूर्ण गवत सडू घातला आहे. त्यानंतर मुंगाच्या शेंगा तोडल्याच्या नंतर ते सुद्धा मी याच्या ठिकाणी आच्छादन करणार, ते हिरवळीचं खत होणार. याच्यामुळे काय होतं की या ठिकाणी बघू शकतो आपण, पूर्ण गांडवळांची संख्या पण वाढलेली आहे आणि याच्यामध्ये सेंद्रिय कर्ब पण वाढतो. म्हणून मी जे गवताचे पुंजाणी आहे ते वावराच्या बाहेर फेकत नाही, हे पूर्ण आच्छादन म्हणून मी टाकत असतो. आता हा पूर्ण. नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव डेनी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ. माझ्या शेतामध्ये मोसंबी, या मोसंबीमध्ये 2 वर्षाच्या आधी मी वायगाव हळद हे वर्धेहून आणलं आहे आणि लागवड केलं होतं. हे वायगाव हळद 2 वर्ष झाले मी काढणी केली नाही, हे तसंच ठेवलं. कारण की जानेवारीपासून मी आंब्या बार मोसंबी घेतो, जानेवारीपासून पाणी व्यवस्थापन होते. तर जानेवारीपासून माझी हळद हे पाचवले जाते. आणि त्यानंतर आपण पाहतो की हे 2 वर्ष झाले मी हळद काढणी केली नाही. आता हे चांगली माझ्या छाती एवढी आलेली आहे आणि याच्यात थव्याचे थव्वे असे फण्या बनले आहे. आपण पाहतो हे हळद आहे माझी 2 एकरामध्ये मोसंबीमध्ये आंतरपीक. आपण हे वायगाव हळद स्वतः मी नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून जीवामृत, नीम अर्क, दसपर्णी अर्क, आंबट ताकाच्या फवारण्या हे वापरलेले आहे, घनजीवामृत वापरले आहे. आणि हे हळदीला मी स्वतः विक्री करतो. वायगाव हळद हे मी पावडर 350 रुपये किलोनं पावडर विक्री करतो शेतकरी ते ग्राहक. आपण पाहतो की हळद ह्या स्थितीला आज हळद आपल्याला दिसत आहे. या हळदीला मार्केटमधून कोणतंही कीटकनाशक, बुरशीनाशक, रासायनिक खत याला दिलं नाही. याला घनजीवामृत शेणखत टाकलं आहे. म्हणजे मोसंबीला जेव्हा शेणखत मी टाकलं त्याच वेळेस या हळदीला शेणखतसुद्धा मिळालेलं आहे. आणि त्यानंतर आंबटताक आणि जीवामृत 4 वेळा मी हे टाकलं आहे. आपण पाहतो की आज माझ्या हळदीला म्हणजे छाती एवढी हळद आली आहे आणि अशी हळद आता कुठेच नाही आहे. म्हणजे 2 वर्ष झाले मी हळद न काढल्यामुळे आपली हळद आता हे यावर्षी 3रं वर्ष लागलेलं आहे. यावर्षी मी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात हे हळदीची काढणी करणार आहोत. आता आपण पाहत आहोत की हा हळद आता या स्थितीला आहे. आणि हे हळद मी स्वतः शेतकरी ते ग्राहक या माध्यमातून मी विक्री करत आहो. आणि गेल्या वर्षी 350 रुपये किलोनं मी हळदीचा पावडर विकला आहे. आता 2रं वर्ष मी हे परत विक्री करणार आहोत. धन्यवाद.